सो हे गाइज वेलकम बॅक टू माय चॅनल। मित्रांनो, आजचा आपला हा व्लॉग छत्रपती शिवरायांनी स्वराज्य बळकट करण्याकरिता जी दीर्घ शृंखला बांधली त्यातला हा शेवटचा किल्ला म्हणजे किल्ले मच्छिंद्रगड, जो की आज आपण बघणार आहे। आणि हा किल्ला कमळभैरवाच्या डोंगराशेजारील एका वाटोळा टेकडीवर उभा आहे, जो की आज आपण बघणार आहे मित्रांनो। आणि साधारण माझ्या घरापासून 18 ते 20 किलोमीटर आहे। तर आता आपण मित्र लोक सगळे एकत्र येत आहेत, तर आता आपण निघतोय मित्रांनो। तर चला जाऊया। तर मित्रांनो, आता आपण आलोय बहेच्या पुलावरती। तो तुम्ही बघू शकताय, कृष्णामाई अतिशय शांतपणे वाहत आहे आणि पुढे जाऊन जे की रौद्र रूप धारण करते। तो या शांत वातावरणामध्ये आपण जाणार आहे किल्ले मच्छिंद्रगड यावरती। तुम्ही बघू शकताय, अतिशय सुंदर असं वातावरण या किल्ले मच्छिंद्रगडावरती आपल्याला दिसते। सो आपण आता निघतोय तिथून, चला जाऊया। सांगली जिल्ह्यातील आणि वाळवा तालुक्यातील गिरिदुर्ग प्रकारातील हा छोटेखानी किल्ला आहे। इसवी सन 1676 साली छत्रपती शिवरायांनी जी दीर्घ शृंखला बांधली त्यातील शेवटचा किल्ला जो आहे तो म्हणजे किल्ले मच्छिंद्रगड, जो की आपण आज बघणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। तर मित्रांनो, आपण पायऱ्या चढून आल्यानंतर आपण वरती आल्यानंतर आपल्याला जे मंदिर दिसते ते मच्छिंद्रनाथांचं जे मंदिर आहे ते आपण आता बघणार आहोत। तर मित्रांनो, आपण आलोय किल्ले मच्छिंद्रगड या ठिकाणी। सध्या आपण किल्ले मच्छिंद्रनाथ यांचं जे मंदिर आहे त्या ठिकाणी आपण आता आलेलो आहे आणि येथील जे पुजारी आहेत ते येथील आपल्याला थोडक्यात माहिती देणार आहेत। नमस्कार आदेश। हा किल्ला शिवकालीन किल्ला आहे। शिवाजी हा टेहळणी करण्यासाठी किल्ला वापरलेला आहे। ह्या किल्ल्यावरून पन्हाळगड आणि सदाशिवगड या दोन किल्ल्याची रक्षा करण्यासाठी हा किल्ला वापरलेला आहे। जेव्हा श्रीराजातून मच्छिंद्रनाथ बाहेर आले, गोरक्षणातून त्यांना तिथून बाहेर काढले, त्यावेळी ते येडे मच्छिंद्र गावामध्ये तिथे गेले होते आणि तिथे जाऊन ते येडे मच्छिंद्र गावामध्ये जाऊन ज्यांना जी मैनावती राणी जी सोन्याची वीट दिली होती
ती वीट गोरक्षनाथांनी त्या येडे मच्छिंद्र गावामध्ये तलावामध्ये ती टाकली होती. त्यानंतर तिथे एक मच्छिंद्रनाथ वेडे म्हणून झाले. त्यानंतर त्या गावाचं नाव टेढे मच्छिंद्र असं पडले. त्यानंतर हा शिवकालीन किल्ला जो होता तिथून जे रागाच्या भारामध्ये जे मच्छिंद्रनाथ आले तिथून ते इथं आल्यानंतर त्यांनी समाधी घेतली. संजीवनी त्यांची इथं समाधी आहे आणि समाधी घेऊन गोरक्षनाथांना जी काय त्यांनी 4 वाक्ये रागाच्या भारामध्ये सांगितले होते ते इथून जाऊन गोरक्षनाथ वरच्या टेकडीवरती जाऊन बसले होते आणि इथून जे जाऊन गोरक्षनाथ वरती रहिवासी झाले तिथे त्यांनी समाधी घेतलेली आहे. तर मित्रांनो, तुम्ही हे बघू शकताय जे शिवकालीन कुंड आहे, ज्या तोफा आहेत ते आपल्याला या शिवकालीन कुंड या ठिकाणी भेटलेल्या. सो त्याची माहिती आपल्याला या थोडक्यात देतील. नमस्कार. आपल्या जी शिवाजी महाराज ज्यावेळेस आपल्या इथं आले होते ज्यावेळेची सैन्य दलांनी जी त्यांची शस्त्रे इथं लपवली होती ती आपल्या आत्ताच्या लोकांनी ही शिवकालीन जी तोफा आपल्या इथं सर्व डोंगरावरती सापडलेली आहेत. ह्या कुंडावरून आपल्याला ह्या सोपा सापडलेले आहेत. आता ते आपण ह्याचा कुंडाचा वापर आता पाण्याचा योग्य वापर करण्याचा आपण कुंडा वापरला जातोय. त्यामध्ये आपल्याला पिण्यासाठी पाणी, इथं झाडांना वापरण्यासाठी पाणी आपण ह्यासाठी यूज करतोय. ह्याचं जे सर्क्युलेशन जे आहे कुंडाचं, ह्या डोंगराला आपल्या 4 भुयारी मार्ग आहेत. ह्या भुयारी मार्गामध्ये ह्याचं सर्क्युलेशन पाण्याचं होते आणि बघण्यासाठी जर आपल्याला याचं असेल तर ह्या 4ही डोंगराच्या भोवती भुयारी मार्ग आहेत. भुयारी मार्गामध्ये ह्याचं पाण्याचं सर्क्युलेशन होत आहे आणि हे पाणी जे आहे ते पिण्यासाठी पाणी आहे. आणि ह्या डोंगराला 4ही बाजूला बुरुज आहेत, शिवकालीन बुरुज आहेत. आणि ह्या मुळात किल्ल्याचं नाव पहिलं रहिवासी ह्या किल्ल्याचं नाव होतं राजमाची म्हणून नाव होतं. ह्याची नोंद आपली पुरंदर किल्ल्यावरती ह्या किल्ल्याची नोंद आहे. नमस्कार. हे पाणी कुठं गेलं आपलं म्हटलं? आपलं दत्त मंदिर आहे ना तुम्हाला दत्त मंदिर, हां. तिथं टाकायचं तिथं भुयार मार्ग आहेत ना त्या भुयारात उतरते. खोल कितीपर्यंत आहे तरी? कॉलेजची आहे की 15 फूट खोल आहे. मग भरपूर खोल आहे तिथं खोल आहे. थोडक्यात किल्ला म्हणजे आपण आता पाण्यावर आपल्याला 4 बुरुज बघायला भेटतील. त्यातीलच जो आता आपण एक उभा आहे तो एक बुरुज आहे आणि जो समोर दिसतोय तो एक बुरुज आहे आणि किल्ल्याच्या ह्या साईडला एक बुरुज आहे. जिथून आपण आता आलो तिथे एक बुरुज आहे. म्हणजे टोटल 4 बुरुज असं आपल्याला या किल्ले मच्छिंद्रगडावरती बघायला भेटतात. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण किल्ले मच्छिंद्रगड जो सगळ्या बाजूने कव्हर केलेला आहे. इसवी सन 1676 साली छत्रपती शिवरायांनी जी दीर्घ शृंखला बांधली त्यातील हा शेवटचा किल्ला म्हणजे किल्ले मच्छिंद्रगड जो आपण सगळ्या बाजूनी कव्हर केलेला आहे. आणि हा निसर्ग सौंदर्याने नटलेला आपल्याला निसर्गपणा या ठिकाणी किल्ल्यावरती बघायला भेटला. सो व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लवकर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.